Hello friends, in today's lecture we are going to learn the next part of functions and that is cubic function. विद्यार्थी मित्रो, आजच्या लेक्चरमध्ये आपण क्यूबिक फंक्शन बघणार आहोत. तर क्यूबिक फंक्शन हा तिसरा टाइप आहे पॉलिनॉमियल फंक्शन मधला. विद्यार्थी मित्रो, आपल्याला आठवत असेल कालच्या लेक्चरमध्ये आपण पॉलिनॉमियल फंक्शन हा फंक्शन मधला चौथा टाइप सुरू केला होता. त्यातला पाचवा टाइप आहे रॅडिकल फंक्शन. पण हा क्यूबिक फंक्शन काय आहे तर पॉलिनॉमियल फंक्शन मध्ये जो सर्वात पहिला पाहिला होता तो लिनियर फंक्शन, सेकंड पाहिला होता तो क्वाड्रेटिक फंक्शन अँड लास्ट वन इज द क्यूबिक फंक्शन. लिनियर फंक्शन जे असतं त्याच्यामध्ये मॅक्सिमम एक्सची पॉवर किती असते 1 असते. क्वाड्रेटिक फंक्शन जे असतं त्याच्यामध्ये मॅक्सिमम एक्सची पॉवर 2 असते. तर आजचे हे जे आहे क्यूबिक फंक्शन त्याच्यामध्ये एक्सची मॅक्सिमम पॉवर असते 3. बरोबर. तर क्यूबिक फंक्शनचा फॉर्म काय आहे विद्यार्थी मित्र हो, मी पुन्हा एकदा आपणास आठवण करून देतो की प्रत्येक फंक्शनच्या टाईपमध्ये आपण त्याचा फॉर्म, त्याचं किंवा एक्झाम्पल, डोमेन, रेंज आणि त्याची ग्राफिकल डायग्राम आपण बघणार आहोत. तर ह्या क्यूबिक फंक्शनचा फॉर्म असतो एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ax क्यूब प्लस bx स्क्वेअर प्लस cx प्लस d. बघा इथं एक्सची पॉवर 0 आहे, इथं एक्सची पॉवर 1, एक्सची पॉवर 2, एक्सची पॉवर 3 आणि एक्सची पॉवर मॅक्सिमम किती असते 3 असते. वेअर ए मस्ट बी नॉट इक्वल टू 0. जर इथं ए 0 गेला तर एक्सची मॅक्सिमम पॉवर 2 होईल, मग ते क्वाड्रेटिक फंक्शन झालं. म्हणून क्यूबिक फंक्शनमध्ये याची काळजी घेतात की ए मस्ट नॉट बी इक्वल टू 0, कारण का ए हा एक्स क्यूबचा कोएफिशियंट असतो. याचा पुन्हा एकदा फॉर्म काय आहे बघा, ax क्यूब प्लस bx स्क्वेअर प्लस cx प्लस d. मग त्याचं एक एक्झाम्पल घेतलं आपण एक्स क्यूब मायनस 1. मग ह्या एक्झाम्पलचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघूया. ह्याचा ग्राफ कसा येईल बघा. एक्सच्या ऐवजी जर मी इथं 0 पुट केलं, एक्स ॲक्सिस वरती 0 पुट असतो. एक्सच्या वेळी 0 सगळीकडे इथं असतो ना 0. बघा इथं सगळीकडे 0 आहे ना, का तर 0 इथं आहे. मग जर 0 पुट केलं तर 0 मायनस 1 किती होतोय -1. बरोबर. मग वेन एक्स इज इक्वल टू 0 वाय इज इक्वल टू -1 म्हणजे एक्सच्या 0ला वाय किती आहे -1 म्हणजे हा पॉईंट. बरोबर. आणि जर इथं मी 1 पुट केला तर 1चा क्यूब असतो 1 मायनस 1 0. सो वेन एक्स इज इक्वल टू 1 वाय इज इक्वल टू 0. बघा हा एक पॉईंट आला, हा एक पॉईंट आला. 2 पुट केलं तर 2चा क्यूब किती आला 8 मायनस 1 7. सो 2ला किती असणार आहे 7 इथं कुठेतरी असणार आहे. आणि -2 पुट केला तर -2चा क्यूब असतो -8. सो -8 मायनस 1 विल बी -9. सो खाली कुठेतरी, म्हणजे हा ग्राफ विल लुक्स लाईक दिस. बरोबर. असा हा याचा ग्राफ येणार. याची डोमेन काय असणार आहे ऑल रिअल व्हॅल्यूज. डोमेन म्हणजे सेट ऑफ इनपुट व्हॅल्यूज किती असणार आहेत सगळ्याच्या सगळ्या रिअल व्हॅल्यूज किंवा -इन्फिनिटी टू +इन्फिनिटी ह्या सर्व व्हॅल्यू आपण त्याच्यामध्ये पुट करू शकतो. आणि रेंज म्हणजे आउटपुट आपल्याला काय काय भेटू शकतात तर पुन्हा एकदा ऑल रिअल व्हॅल्यूज किंवा -इन्फिनिटी टू +इन्फिनिटी, -इन्फिनिटी टू +इन्फिनिटी पर्यंतच्या सर्व व्हॅल्यूज. ठीक आहे. हे आपण क्यूबिक फंक्शन पाहिलं, जो तिसरा टाईप होता पॉलिनॉमियल फंक्शन मधला. पॉलिनॉमियल फंक्शन हा चौथा टाईप होता, त्यातला 3rd क्रमांकाचा क्यूबिक फंक्शन होता. ना पॉलिनॉमियल फंक्शन नंतर आता आपण बघणार आहोत ते म्हणजे रॅडिकल फंक्शन. ठीक आहे. रॅडिकल फंक्शन म्हणजे काय तर एक्सच्या डोक्यावरती काही ना काहीतरी पॉवर असते. बरोबर. आणि पॉवर असते म्हणजे रॅडिकल पॉवर असते, म्हणजे 1/2, 1/3. बरोबर. तर त्याचा फॉर्म कसा असतो, हा रॅडिकल फंक्शनचा फॉर्म असतो एफ ऑफ एक्स इज इक्वल टू nth रूट ऑफ एक्स वेअर n बिलॉंग्स टू नॅचरल नंबर, म्हणजे स्क्वेअर रूट असेल, क्यूब रूट असेल. तर रॅडिकल फंक्शन मधला आपण सब टाईप, इथं ॲक्च्युली रोमन 1 पाहिजे, चुकून 1 लिहिलेला आहे. रोमन 1 म्हणजे त्याचा रॅडिकल फंक्शन मधला सब टाईप कोणता स्क्वेअर रूट फंक्शन. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू रूट एक्स वेअर एक्स मस्ट बी ग्रेटर दॅन 0. बरोबर. एफ ऑफ एक्स हा स्क्वेअर रूट फंक्शनचा फॉर्म झाला. राईट. तर हेच त्याचं एक्झाम्पल, कारण का स्क्वेअर रूट फंक्शनचं एक्झाम्पल काय येणार हेच येणार ना. तर मी एक्सच्या ऐवजी जर इथं 0 ही व्हॅल्यू पुट केली तर 0ला मला काय भेटलं 0. 1 ही जर व्हॅल्यू पुट केली तर √1 असतो 1. सो 1ला हिताला 1. जर आता 2 पुट केली तर √2 आपण डायरेक्ट व्हॅल्यू पुट करू शकत नाही ना. सर मी इथं डायरेक्ट काय करतो 4 पुट करतो. तर जर मी इथं 4 पुट केलं तर √4 किती आला 2. सो बघा 0ला 0, 1ला आउटपुट आला 1, नंतर 4ला माझा आउटपुट आला 2. सो दॅट इज वाय द डायग्राम फॉर द स्क्वेअर रूट फंक्शन इज लुक्स लाईक दिस. नाव फ्रेंड्स, ॲज वी ऑल नो, जर इथं मी जर निगेटिव्ह व्हॅल्यू पुट केली तर अंडर ऑफ मायनस म्हणजे अंडर ऑफ निगेटिव्ह व्हॅल्यू काय असतो इमॅजिनरी नंबर, आणि आपण ग्राफवर फक्त रिअल नंबर्स दाखवलेत. सो स्क्वेअर रूट फंक्शन इज नॉट डिफाईन्ड फॉर निगेटिव्ह नंबर्स. निगेटिव्ह नंबरसाठी स्क्वेअर रूट फंक्शन डिफाईन केले जात नाही. बरोबर. नाव त्याची डोमेन काय येणार बघा. तर ह्याच्यामध्ये आपण निगेटिव्ह व्हॅल्यू पुट करू शकत नाही ना. सो डोमेन फक्त 0 पासून पॉझिटिव्ह इन्फिनिटी पर्यंत येणार, निगेटिव्ह इन्फिनिटी याच्यामध्ये येणार नाही. म्हणजे डोमेन म्हणजे काय सेट ऑफ इनपुट व्हॅल्यूज.
तर आपण कुठून कुठपर्यंत व्हॅल्यू पुट करू शकतोय, 0 पासून पॉझिटिव्ह इन्फिनिटीपर्यंतच पुट करू शकतोय, मायनस व्हॅल्यूज याच्यामध्ये पुट करू शकत नाही. आणि रेंज, सो स्क्वेअर रूट काय असतो, नेहमी पॉझिटिव्ह असतो ना, सो रेंज सुद्धा काय येणार, 0 पासून पॉझिटिव्ह इन्फिनिटीपर्यंतच येणार, निगेटिव्ह व्हॅल्यूज त्याच्यामध्ये येणार नाहीत. सो 0 पासून पॉझिटिव्ह इन्फिनिटीपर्यंत काय आली, त्याची रेंज आली. हे झालं स्क्वेअर रूट फंक्शन. नाव द नेक्स्ट वन इज क्यूब रूट फंक्शन. नाव व्हॉट इज क्यूब रूट फंक्शन, तर क्यूब रूट ॲज नेम सजेस्ट, एक्सचा इनपुट व्हॅल्यूचा काय असणार, क्यूब रूट असणार. म्हणजे ज्यावेळी तुम्ही इनपुट घेता एक्स, त्याचा क्यूब रूट केल्यानंतरच तुम्हाला आउटपुट भेटणार, असं हे फंक्शन आहे, बरोबर. आणि हाच त्याचा फॉर्म आहे आणि हेच त्याचं एक्झाम्पल, राईट. सो ज्यावेळी क्यूब रूट एक्समध्ये मी 0 पुट करतोय, आता जर ग्राफ कसा करणार, आपण व्हॅल्यूज पुट करणार ना. जर 0 पुट केला तर 0चं क्यूब रूट 0, म्हणजे हा एक पॉईंट मिळाला, इथं दिसतो आपण. जर बघा इथं बघा 2 4 6 8 असं 2-2च्या फरकाने घेतलेले आहेत व्हॅल्यू, तर इथं 1-1च्या फरकाने व्हॅल्यू घेतलेले आहेत, बरोबर. आता मी जर इथली व्हॅल्यू 1 पुट केली, 1 कुठं असणार आहे, इथं असणार आहे. जर 1 पुट केली तर क्यूब रूट ऑफ 1 काय असतो, 1. बघा इथं 1 आहे, इथं 1 2 आणि 0च्या मध्ये असणार ना, सो 1ला 1. नंतर इथं मी डायरेक्ट 8च ही व्हॅल्यू पुट करू शकते ना, कारण का परफेक्ट क्यूब रूट काय आहे, 8चाच आहे. सो 8 जर पुट केला तर 8ला मला काय भेटते, 2 भेटते, कारण का 8चा क्यूब रूट असतो 2. बघा हा एक पॉईंट आला, हा आला, हा आला. -2 पुट केला तर त्याचा -1, म्हणजे -1 पुट केला, इथं -1 आहे, -1 पुट केला तर त्याचा क्यूब रूट काय आला, -1, म्हणजे हा एक पॉईंट आला. -8 पुट केला तर -2 आला, म्हणजे हा पॉईंट आला. सो द ग्राफ ऑफ क्यूब रूट फंक्शन विल लुक्स लाईक दिस. इफ आय जॉईन दीज पॉईंट्स, तर माझा ग्राफ काय असणार आहे, अशा पद्धतीचा असणार आहे. नाउ वन्स अगेन, व्हॉट विल बी इट्स डोमेन, ऑल रिअल व्हॅल्यूज, -इन्फिनिटी टू +इन्फिनिटी, आपण सर्व व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करू शकतो. तसंच याची रेंज काय आली, ऑल रिअल व्हॅल्यूज, सगळ्याच्या सगळ्या व्हॅल्यू याच्या रेंजमध्ये येतात, म्हणजे सेट ऑफ आउटपुट व्हॅल्यूज, बरोबर. हा झाला आपला क्यूब रूट फंक्शन. नाव हा आपला कोणता टाईप झाला, 5वा रॅडिकल फंक्शन हा टाईप झाला, 5th वन रॅडिकल फंक्शन टाईप झाला. नाव द 6th वन इज द रॅशनल फंक्शन. रॅशनल फंक्शनमध्ये काय असतं, 2 फंक्शन्सचा रेशो असतो, वेअर डिनॉमिनेटरचा जो रेशो आहे तो मस्ट नॉट बी इक्वल टू 0. जर हा 0 गेला तर हे फंक्शन इन्फिनिटी जातं ना, 1/0 म्हणजे काय असतं, इन्फिनिटी, राईट. सो क्यू ऑफ एक्स मस्ट नॉट बी इक्वल टू 0. पी ऑफ एक्स अपॉन क्यू ऑफ एक्स हा त्याचा टाईप झाला. बरं, आता मग त्याचं एखादं एक्झाम्पल घेऊया, तर 1/x. याचा आपण काय घेतलं एक्झाम्पल, 1/x, वेअर एक्स मस्ट नॉट बी इक्वल टू 0. बघा डिनॉमिनेटर 0 असता कामा नाही. बघा म्हणजे डोमेनमध्ये आपल्याला सर्व व्हॅल्यू येणार 0 सोडून. बघा डोमेन ते लिहिलेलंच आहे, ऑल रिअल व्हॅल्यूज -0. 0 सोडून सगळ्या रिअल व्हॅल्यूज त्याच्या डोमेनमध्ये येणार, बरोबर. नाव बघा आता याचं डायग्राम, आता मी पहिला 1 ही व्हॅल्यू पुट करतोय, तर 1 आपण इथं 1 आला, 1/1 म्हणजे 1. सो जर 1 ही व्हॅल्यू मी इनपुटला पुट केली तर आउटपुटला मला 1च भेटतोय. आता मी तर व्हॅल्यू 2 पुट करतो. जर ही 2 ही मी व्हॅल्यू पुट केली तर f(x) काय होते, 1/2. 1/2 म्हणजे 0.5, म्हणजे याचा हाफ. बघा मग माझा पॉईंट इथं आला, इथं आला. 3 पुट केलं तर 1/3, म्हणजे 1/3 इथं असं, म्हणजे 3ला हा पॉईंट आला, बरोबर. आता सपोज 1च्या ऐवजी मी 1/2 ही व्हॅल्यू इथं पुट केली, तर 1 आपण माझं काय येतंय, एक्सच्या ऐवजी 1/2 म्हणजे 1/2, म्हणजे 2 डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर न्यूमरेटर, म्हणजेच काय 2/1 झाला ना, का तर 1/1/2 म्हणजेच 2/1. म्हणून बघा 1/2ला 2 हा पॉईंट आलाय, बरोबर. 1/3 ही व्हॅल्यू पुट केली, म्हणजे इथली 1/3 व्हॅल्यू पुट केली तर आउटपुटला मला 3 भेटतोय, का तर 1/1/3 म्हणजे 3/1 ना, म्हणजे बघा इथं, बरोबर. सो इफ आय जॉईन दिस पॉईंट्स, माय ग्राफ विल लुक्स लाईक दिस. ह्या पॉझिटिव्ह व्हॅल्यूसाठी हा ग्राफ झाला. आता निगेटिव्ह व्हॅल्यूसाठी ग्राफ कसा येणार, सेम त्याचा सिमेट्रिक ग्राफ येतोय. सिमेट्रिक म्हणण्यापेक्षा आपण त्याला काय म्हणू, बरोबर त्याच्या अपोजिट क्वाड्रंटमध्ये सिमेट्रिक ग्राफ येतोय, बरोबर. जर -1 ही व्हॅल्यू पुट केली तर -1/-1 -1 बघा, -1ला -1. -2 ही व्हॅल्यू पुट केली तर बघा -2 इथं जर व्हॅल्यू पुट केली तर 1/-2 म्हणजेच -1/2, म्हणजे ह्या दोन व्हॅल्यूजचा मिडल, हा मिडल आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने हा पॉईंट्स जर जॉईन केले तर सेम याच्या बरोबर अपोजिट इथं ग्राफ दिसेल, ठीक आहे. तर याचं डोमेन काय येणार, ऑल रिअल व्हॅल्यूज एक्सेप्ट 0. 0 सोडून सगळ्या व्हॅल्यूज येणार. आणि तुम्ही इथं किती पण व्हॅल्यू पुट करत जावा, हा ग्राफ कधी 0ला टच होणार नाही. सो याची रेंज सुद्धा काय असणार आहे, ऑल रिअल व्हॅल्यूज असणार आहेत एक्सेप्ट 0. 0ला कधी सुद्धा हा टच होणार नाही, बरोबर. हा झाला आपला रॅशनल फंक्शन. हा एकदा शांतपणे पुन्हा एकदा ड्रॉ करा, विचार करा याच्यावरती, ठीक आहे. नाव नेक्स्ट वन इज द एक्सपोनेन्शियल फंक्शन. एक्सपोनेन्शियल फंक्शन असं का म्हणतात, तर
एखादा कॉन्स्टंट असून त्याच्या डोक्यावरती एखादी एक्सचा पॉवर असते त्याला एक्सपोनंट असं म्हणतात. दॅट इज वाय दिस इज कॉल्ड ॲज द एक्सपोनेन्शियल फंक्शन. तर याचा फॉर्म काय असतो, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ए रेस टू एक्स वेअर एक्स इज एक्सपोनंट अँड ए इज बेस. ए हा काय असतो, बेस असतो, तर एक्स काय असतो, त्याचा एक्सपोनंट असतो. एक्सपोनेन्शियल फंक्शनमध्ये जो बेस आहे तो मात्र पॉझिटिव्हच असावा, ए मस्ट बी ग्रेटर दॅन 0. अँड हा जो एक्स आहे तो बिलॉंग्स टू आर. हा जो एक्स आहे तो रिअल व्हॅल्यू असली पाहिजे. ठीक आहे. नाव याचं एक्झाम्पल बघूया आपण. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 2 रेस टू एक्स अँड एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 2 रेस टू मायनस एक्स. आपण दोन एक्झाम्पल बघतोय. एक पॉझिटिव्ह एक्सपोनंट असलेलं एक्झाम्पल बघतोय आणि दुसरं निगेटिव्ह एक्सपोनंट असलेलं एक्झाम्पल बघतोय. ठीक आहे, बरोबर. मग आता याच्यामध्ये आपण डायग्राम ड्रॉ करूया, ग्राफिकल बघूया याचं कसं येते. सर 0 मी इथं जर पुट केला तर कोणत्याही रेस्टूची पॉवर 0 म्हणजे काय येतं, 2 रेस टू 0 1. जर मी इथं 0 पुट केला तर इथं मला काय भेटलं 1 आहे बघा. 0.5 नंतर इथं 1 आहे, 1.5 2 2.5 3. इथं मला काय भेटलं 1. सो 2 रेस टू 1 2 रेस टू 0 1 बघा, 0 ला 1. आता इथं जर मी व्हॅल्यू 1 पुट केली, 1 कुठं आहे बघा, इथं आहे 1 पुट केला तर 2 रेस टू 1 2 बघा, हा पॉईंट आला. ठीक आहे. हा जो ग्राफ आहे तो ह्याचा आहे, आपण याचा ग्राफ बघतोय, बरोबर. 1 ही व्हॅल्यू पुट केली तर 2 रेस टू 1 2. आणि जर -1 ही व्हॅल्यू तिथं पुट केली तर 2 रेस टू -1 म्हणजेच 1/2 म्हणजे 0.5 म्हणजे बघा हा पॉईंट येते. जर हे 3 पॉईंट मी जर ड्रॉ केले, जे कनेक्ट केले, तर हा माझा ग्राफ 2 रेस टू एक्स असा असेल. 2 रेस टू -एक्सच्या तुम्ही व्हॅल्यू पुट करा. जर बघा 1 इथं पुट केली तर 2 रेस टू -1 होणार ना, पॉझिटिव्ह 1ला -1 होणार, सो 1/2 सो 0.5 येणार हा पॉईंट. 0 पुट केला तर 1 हा पॉईंट. आणि जर 1 पुट केला किंवा -1 पुट केला तर 2 रेस टू -1 म्हणजे मायनस मायनस प्लस होणार, सो 2 रेस टू +1 येणार म्हणजे -1ला +2 येणार. सो इफ आय कनेक्ट दिस पॉईंट देन ग्राफ विल लुक्स लाईक दिस, बरोबर. हे दोन ग्राफ असे येणार. सो याची डोमेन काय येणार, ऑल रिअल व्हॅल्यू, सर्व व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करू शकतोय, पण रेंज मात्र 0 टू इन्फिनिटी. आणि हा ग्राफ कधीही 0ला कनेक्ट होणार नाही, म्हणून इथं स्क्वेअर ब्रॅकेट नाही, ओपन ब्रॅकेट आहे, बरोबर. सो याची रेंज काय येणार 0 टू इन्फिनिटी, ते पण ओपन ब्रॅकेटमध्ये, बरोबर. एकदा तुम्ही हे व्हिडिओ पॉज करून ह्या डायग्राम ड्रॉ करा, फंक्शन्स ड्रॉ करा. नाव द नेक्स्ट टाईप इज द लॉगॅरिथमिक फंक्शन. लॉगॅरिथमिक फंक्शन हा एक्सपोनेन्शियल फॉर्मचाच असतो एक फॉर्म. लॉगॅरिथमिक फंक्शन आपण जो डीपमध्ये आहे तो उद्या बघणार आहे. आज लॉगॅरिथमिक फंक्शनचं फक्त इंट्रोडक्शन पाहतोय. लेट ए इज ग्रेटर दॅन 0. ए ही पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे अँड ए मस्ट नॉट बी इक्वल टू 1. पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे आणि 1 सोडून अशी व्हॅल्यू आहे. देन लॉगॅरिथमिक फंक्शन इज गिवन बाय y इज इक्वल टू log टू द बेस ए एक्स इफ एक्स इज इक्वल टू ए रेस टू वाय. हे बघा विद्यार्थी मित्र हो, आता हे काय लिहिलंय नक्की, याचं डेफिनेशन काय मी तुम्हाला सांगतोय. जर एक्स इज ग्रेटर दॅन 0 असेल, एक्स ही जर पॉझिटिव्ह व्हॅल्यू असेल, तर y इज इक्वल टू log टू द बेस ए एक्स. इथं ए बेस आहे लॉगचा, तर याला लॉगॅरिथमिक फॉर्म म्हणतात. आणि सपोज हा जो बेस आहे ए हा इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला घेतला तर हा ए मेन बेस होतो आणि इथली जी वाय ही व्हॅल्यू आहे ती त्याच्या डोक्यावर जाते. बघा ए रेस टू वाय, वाय आहे माझा हा, ए रेस टू वाय इज इक्वल टू एक्स. आणि बघा कळालं का, म्हणजे हा जो लॉगचा बेस असतो तो जर लेफ्ट हँड साईडच्या त्या साईडला गेला म्हणजे इक्वल टूच्या दुसऱ्या अपोजिट साईडला गेला तर तो काय होतो, मेन बेस होतो. म्हणजे हे आणि हे एकमेकाला इक्वल आहेत, फक्त याला लॉगॅरिथमिक फॉर्म म्हणतात, याला एक्सपोनेन्शियल फॉर्म म्हणतात. आता एक्सपोनेन्शियल फॉर्ममधून मला जर लॉगॅरिथमिक फॉर्म पाहिजे असेल तर कसं लिहिणार मी, हा जो ए आहे तो इक्वल टूच्या या साईडला गेल्यावर हा जो मेन बेस आहे तो लॉगचा बेस होतो, म्हणजे असं होतो बघा, लॉग टू द बेस ए एक्स. हा झाला त्याचा एक्सपोनेन्शियल फॉर्म. ठीक आहे विद्यार्थी मित्रो, लॉगॅरिथमिक फंक्शनचे बरेचसे फॉर्म्युले आहेत ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय पाहिलं ते पुन्हा एकदा पाहूया. कालचा जो पॉलिनॉमियल फंक्शन होता त्यातला तिसरा टाईप पाहिला आपण, क्युबिक फंक्शन. क्युबिक फंक्शनचं एक्झाम्पल बघितलं, x³ - 1, त्याची डोमेन रेंज पाहिली, बरोबर. हा त्याचा फॉर्म झाला. त्याच्यानंतर रॅडिकल फंक्शन म्हणजे nth रूट म्हणजे स्क्वेअर रूट आणि क्यूब रूट, असे त्याच्यामध्ये दोन टाईप आहेत. स्क्वेअर रूट फंक्शन फक्त पॉझिटिव्ह व्हॅल्यूसाठीच डिफाईन होतं, निगेटिव्ह व्हॅल्यू म्हणजे इमॅजिनरी नंबर झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर क्यूब रूट फंक्शन पाहिलं, दुसरा टाईप रॅडिकल फंक्शनमधला. त्याची डोमेन रेंज पाहिली, डायग्राम तुम्ही एकदा ड्रॉ करा स्वतःहून व्हॅल्यूज पुट करून. त्याच्यानंतर रॅशनल फंक्शन. रॅशनल फंक्शन म्हणजे दोन फंक्शनचा रेशो असतो, त्याच्यामध्ये डिनॉमिनेटर कधीही 0 असता कामा नये. रॅशनल फंक्शनमध्ये मात्र डोमेन फक्त 0 आपण कधीही पुट करू शकत नाही, बाकी सर्व व्हॅल्यू पुट करू शकतो आणि आउटपुटला आपल्याला 0 कधीही भेटत नाही, बाकी सर्व व्हॅल्यूज भेटतात. त्याच्यानंतर पहिला तो एक्सपोनेन्शियल फॉर्म, ज्याच्यामध्ये बेस ए आहे आणि एक्स हा एक्सपोनेंटला असतो. दॅट इज वाय दिस टाईप इज कॉल्ड ॲज एक्सपोनेन्शियल फंक्शन.
त्याचे दोन एक्झाम्पल बघितले, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 2 आणि एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 2 राईट. याच्यामध्ये डोमेन काय होता, ऑल रिअल व्हॅल्यूज, आणि रेंज सुद्धा 0 ते इन्फिनिटी. 0 कधीही आउटपुटला भेटत नाही म्हणून 0ला ओपन ब्रॅकेट आहे, स्क्वेअर ब्रॅकेट नाही. आणि त्याच्यानंतर जो बघितला होता तो लॉगॅरिथमिक फंक्शन, जो एक्सपोनेन्शियल फॉर्मचाच एक वेगळा टाईप आहे, त्याला लॉगॅरिथमिक फॉर्म असं सुद्धा म्हणतात. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण लॉगॅरिथमिक फॉर्म इन डिटेल बघणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये विद्यार्थी मित्र आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.